अभिजित देशमुख गेलेले आहेत। अभिजित, काय सध्याची स्थिती कळवा रुग्णालयाच्या बाहेर? त्याचा मृतदेह आत आणण्यात आलेला आहे, शवविच्छेदनाला सुरुवात झाली आहे का? हो, सध्या जो अक्षय शिंदे आहे त्याचा मृतदेह सध्या कळवा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। काही पोलिसांची पथके या ठिकाणी आहेत। सध्या त्याचा मृतदेह या कळवा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे। कधीपर्यंत शवविच्छेदन होईल आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची काही माहिती दिलेली आहे का? या रुग्णालयात एकंदरीतच पोलिसांनी आतापर्यंत जे ऑफ द रेकॉर्ड जी माहिती आहे ती दिलेली आहे। त्याप्रमाणे तळोजा रुग्णालयातून अक्षय शिंदेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यात आज पोलीस रिमांडसाठी तळोजा जेलपासून घेऊन क्राईम ब्रांचचं पथक घेऊन निघालं होतं। याच दरम्यान जे अक्षय शिंदे होता यांनी पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचली व त्या बंदुकीतून काही दोन गोळ्या झाडल्या होत्या। त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती सध्या हातात येते। मात्र अद्यापर्यंत पोलिसांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। हा एन्काउंटर असल्याचं देखील सध्या माहिती समोर येते। या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे। सध्या अक्षय शिंदेचा जो हा मृतदेह हा कळवा रुग्णालयात आणण्यात आला आहे। त्याचं शवविच्छेदनाची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली। या ठिकाणी आपण पाहू शकता की प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बिलकुल अभिजित, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की डॉक्टरांनी त्याला या रुग्णालयामध्ये नेमकं किती वाजता आणलं? ज्यावेळेस त्याला तिथं आणलं त्यावेळेस तो मृतावस्थेत होता की इथं आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला? या संदर्भात डॉक्टरांनी काही सांगितलंय का? अद्याप याबाबत कोणताही अधिकृत असा दुजोरा मिळालेला नाही आहे। मात्र रुग्णालयात आणण्याच्या आधी त्याचा मृत्यू झाला असल्याचं देखील या ठिकाणी माहिती सध्या समोर येते। एकंदरीतच अद्याप या माहितीला अद्यापपर्यंत कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही। बिलकुल अभिजित, थोडं तुम्हाला थांबवतोय आणि पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया, कळवा रुग्णालयातली ही थेट दृश्य आपण बघतोय जिथं आता या अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे त्याचं शवविच्छेदन सुरू आहे आणि आता पोलीस आणि डॉक्टर या संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींना काही माहिती देतात का? या सगळ्या एन्काउंटर प्रकरणात पोलीस कधी प्रतिक्रिया देणार, पोलीस माध्यमांना कधी माहिती देणार, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे।